नमस्कार मंडळी. कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आमच्या गॅलरीतून कसा व्ह्यू दिसतो ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हे समोर आहे, मोठंसं अंगण आहे लांबलचक, आणि त्याच्या पलीकडे संपूर्ण झाडं आहेत, म्हणजे मोठी मोठी झाडं आहेत. आणि जसं आपण आता समोर बघतो आहे तसंच घराच्या चारी बाजूने आहेत. घरंसुद्धा आहेत आजूबाजूला, पण झाडंसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. आणि पहाटेच्या वेळेस ना खूप शांतता असते, त्याच्यामुळे मी जेव्हा रांगोळी काढते की नाही त्यावेळेस तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट जो आहे तो अगदी स्पष्टपणे ऐकायला येते. आत्ता मी जिथे उभी आहे तिथे मी रांगोळी काढत असते आणि तिथून मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवलेला आहे. तर चला तुम्हाला मणीची गंमत दाखवते. ही गंमत मला असं वाटतं की तुमच्यापैकी खूप कमी जणांनी बघितलेली असेल, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलेली. जेव्हा मी हे फिश पॉट जे आहे ते आम्ही घरी आणलं की नाही त्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं, आणि आम्हाला पण खूप आश्चर्य वाटलं होतं की म्हणजे आपल्याला माहिती आहे, खूप वर्षांपासून माहिती आहे की मासे आणि मांजरी यांचा काय संबंध आहे तो. म्हणजे मांजरी राहूच शकत नाहीत मासा तोंडात घेतल्याशिवाय, आपल्याला माहिती असतं. तर हे जेव्हा मी बघितलं ना तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे हिचं काय होतं की हिला ना आम्ही भांड्यामध्ये पाणी दिलं तर ते पाणी तिला म्हणजे ती अजिबातच पित नाही ते पाणी. पण ह्या पॉटमधलं पाणी जसं तिला तहान लागते तसं येऊन येऊन ती ह्याच पॉटमधलं पाणी पिणार. आणि मी तुम्हाला खूप जवळून पण दाखवते बघा. ते मासे जे आहेत ना हिच्या तोंडाकडे, जिभेकडे अगदी फिरत असतात, पण ते अजिबात त्यांना काहीच इजा करत नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं की नाही त्यावेळेस थोडीशी भीती वाटली, ही काय करेल त्या माशांना. पण असं काहीच झालं नाही. खूप म्हणजे असं वाटायला लागलं की आता त्या दोघांची दोस्ती आहे की काय, कारण तिच्या भांड्यातलं पाणी ती अजिबात पित नाही, ते आम्हाला फेकून द्यावं लागतं. पण बरोबर तहान लागली की नाही की ती येणार आणि ह्या पॉटमधलं पाणी पाहिजे तेवढं थांबून पाणी पिणार. अशी गंमत आहे हिची. आणि आत्ता मी तुम्हाला हे बघा, किती जवळ ती त्याच्या तोंडाकडेच आहे, पण तरीसुद्धा ते काहीच करणार नाही. आणि त्या माशांना पण मला असं वाटायला लागलं की आता ती सवय झालेली आहे. तर ही गंमत होती. आणि तुमच्यापैकी ही गंमत किती जणांना माहिती होती सांगा बरं मला. मी तर पहिल्यांदाच बघितली होती आणि मला खूपच आश्चर्य वाटलेलं या मणीचं. किती भारी मणी आहे बघा आमची. बाकी आता तुम्हाला कळालं असेल की पक्ष्यांचे आवाज काय एवढे येत असतात ते. आणि दुसरं म्हणजे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मणीसुद्धा दाखवलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.